पराशक्ती या चॅनलमधून मी स्पिरिच्युअल आरती तुमचं स्वागत करते. होप तुम्हाला अशा पद्धतीचे टॅरो रीडिंग आणि पेंडुलम स्कॅनिंग आवडत असेल. डिस्क्रिप्शन कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहून सांगा मला. आणि चला तर सुरू करूया आजचं रीडिंग. तर पहिले भगवतीला वंदन करूया. हे दैवी शक्ती, या टॅरो कार्ड्सना शुद्ध आणि सक्रिय कर. फक्त सत्य, स्पष्टता आणि योग्य मार्गदर्शन मिळू दे. ही रीडिंग सर्वोच्च हितासाठी असू दे. ही रीडिंग योग्य वेळी योग्य लोकांपर्यंत पोचू दे. सर्वप्रथम बघूया की आजची एनर्जी काय आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. हार्ट ब्रेक. चला बघूया हे कार्ड कशासाठी आलेलं आहे, काय सांगण्याचा प्रयत्न करतायत स्वामी आपल्याला. थ्री ऑफ सोर्ड्स. हे कार्ड अंतर्गत धडा दर्शवतो का? अंतर्गत धडा. हे कार्ड मानसिकतेतील बदल अधोरेखित करतं का? नाही. हे कार्ड कृती किंवा जागरूकता याबद्दल आहे का? हो. म्हणजे आपल्याला मिळालंय अंतर्गत आणि जागरूकता आणि कृती. कोणत्या क्षेत्रामध्ये आज लक्ष देण्याची गरज आहे? भावनात्मक, भावनिक किंवा इमोशनल. याची इंटेन्सिटी किती आहे? या लेसन्सची इंटेन्सिटी किती आहे? या धड्याची इंटेन्सिटी किती आहे? 30%. ग्राउंडिंग ॲक्शन काय घ्यावी लागणार आहे? पेशन्स, संयम किंवा धैर्य. चला तर बघूया अजून हे कार्ड काय सांगतंय. हार्ट ब्रेक नक्की आहे. काहीतरी बिट्रेल किंवा कुठेतरी पेनफुल आठवणी. पण मला इथे हा पाऊस दिसतो आहे. पाऊस म्हणजे सगळं वाहून जाणे, स्वच्छ होणे. तर अशा पद्धतीचं काहीतरी वातावरण मला जाणवतंय.
तर हे जे पण काही पेन आहे, सफरिंग आहे, तर हे कमी दिवसाचं आहे. म्हणजे तशी आपण 24 आवर्स ही एनर्जी बघतो आहे आणि ही टाईमलेस आहे. कधी पण तुम्ही बघाल तेव्हा तुमच्यासाठी इथे काही ना काही मेसेज असणार आहे. 24/7मध्ये तुम्हाला अशी काळजी घ्यायची आहे की काहीतरी असं कोणीतरी बोलू शकेल, काहीतरी तुम्हाला कसला तरी राग येऊ शकेल, भांडणाची सुद्धा वेळ येऊ शकेल, सोडून जाण्याची इच्छा होऊ शकेल, असं काहीही घटना असू शकते. तेव्हा अवेअरनेसमध्ये राहायचं, जागरूक राहायचं आहे आणि ही एनर्जी जर एक्झिक्यूट होत असेल तर त्या पद्धतीने ग्राउंडेड राहायचं आहे. तसंही आपल्याला सांगितलं आहे की पेशन्स आणि संयम राखायला हवा. ठीक आहे, धैर्य ठेवायला हवं, तुमच्या शब्दांवर तुमचा कंट्रोल हवा. कारण ही घटना तुम्ही दुसऱ्यांच्या लाईफमध्ये पण मॅनिफेस्ट करू शकता. हे फक्त तुमच्याचबद्दल नाही आहे, तर समोरच्या व्यक्तीवर पण तुम्ही अशी वेळ आणू शकता तुमच्या बोलण्यातून, ओके, तुमच्या कृतीतून. तर हे फक्त तुमच्याशी रिलेटेड नाही आहे, पण तुम्ही ज्या लोकांशी संपर्कात आहात किंवा येणार आहे त्यांच्यासाठी पण तुम्ही हे आणू शकता. तर ती काळजी घ्यायची आहे. असं दोन्ही तऱ्हेने ही एनर्जी मॅनिफेस्ट होणार आहे, होते आहे. ठीक आहे, तेवढी काळजी घ्यायची आहे. जर मी बोललेली काही शब्द तुम्हाला जर वाटत असेल की हो असं होऊ शकतं, तर नक्की काळजी घ्या. ठीक आहे, आणि कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहून सांगा की या पद्धतीचे रीडिंग तुम्हाला आवडते आहे का. कारण हे खूप वेगळे आहे, कुठेच मी अजून यूट्यूबला बघितलं नाही आहे आणि त्यामुळे मी हा प्रयत्न करते आहे की वेगळ्या तऱ्हेने तुमच्यासाठी देवाचे किंवा तुमचं एनर्जी चेक करावं. एक आपण ॲडवाईस घेऊया इथे, नाईट ऑफ वॉन्ड्स. तुम्हाला असं आहे ना, खूप घाई होईल किंवा तुम्हाला असं वाटेल की आत्ताच्या आत्ता हे सगळं व्हायला हवं. तर आहे ना, तसंही आपल्याला पेशन्स आणि संयमाचा इथे लेसन सांगितला गेला आहे, तो नक्की फॉलो करा. तुम्हाला खूप राग येऊ शकतो कारण हे फायरचं कार्ड आहे आणि हा पहा घोडा कसा आहे ना, तो ॲक्शन घेण्यासाठी तयार आहे. तर तुम्हाला त्वरित ॲक्शन नाही घ्यायची, थोडं धैर्याने तुम्हाला सिच्युएशनमध्ये हँडल करायचं आहे आणि स्वतःचं प्रोटेक्शन आधी मेंटेन करायचं आहे आणि दुसऱ्यांना पण तुमच्यामुळे 3 ऑफ सोर्ड्सवाली एनर्जी येऊ नये म्हणून काळजी घ्यायची. आता ते कार्ड मी कुठे ठेवलं आहे माहीत नाही, पण मॅसेज तुमच्या लक्षात आलाच असेल. कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा हे अशा पद्धतीचे रीडिंग तुम्हाला आवडतं आहे का, किंवा अजून काय हवं आहे ते पण तुम्ही लिहू शकता. परत भेटूया नेक्स्ट रीडिंगमध्ये. तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा आणि काळजी घ्या. थँक्यू.